पहलगामाच्या हल्ल्यानंतर भारतीय जनता कारवाई मागते पाकिस्तानच्या विरोधात, अशी असणारी परिस्थिती आहे. आठवड्याभराच्या वरती वेळ निघून गेली तरी सरकारकडून कुठल्याही पद्धतीचं इंडिकेशन मिळत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. नॉर्मल जीवन चालले असंच त्या ठिकाणी भासवलं जाते, अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानचं दी डॉन म्हणून असणारं जे पेपर आहे त्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे जेसन मिलर नावाची व्यक्ती आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आहेत म्हणून सांगितलं जातं. त्यांना आणि ते या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांचे असणारे फॉर्मर ॲडवायझर होते, त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आता ही नेमणूक नेमकी पाकिस्तानवरती जी ॲक्शन घ्यायची आहे ते ॲक्शन घेण्यासाठी या ॲडवायझरकडून परमिशन मागितलं जाणार का? आणि भारत सरकारचं असणारं आणि ॲक्शन जी आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत होणार नाही का? डॉन ह्याच्या बातमीनंतर अनेक प्रश्न हे उद्भवतात आहेत. कालच सगळ्या यूट्यूब चॅनल्स पाकिस्तानमधल्या बंद केल्या. चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत आम्ही असणारं करतो. परंतु माहिती मिळवण्यासाठी लोकांनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आम्ही असणारा भारतीय जनता पक्षाला त्यांचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत JP नड्डा, त्याच्याचबरोबर पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी, अमित शाह यांना आम्ही असणारा विचारतोय की खरंच तुम्ही असणारा जेसन मिलर जे फॉर्मर ॲडवायझर होते डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारमध्ये, त्यांची तुम्ही नेमणूक केली आहे का? आणि दुसरी गोष्ट, तिकडनं परवानगी आल्याशिवाय आपण कारवाई करणार नाही का? याचा खुलासा भारतीय जनतेला पंतप्रधानांनी करावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो. आपण विचारा. सर, काय आहे म्हणजे या जेसन मिलरचं नेमकं रोल काय वाटतं? म्हणजे कशासाठी त्याला आत्ताच नेमलेलं आहे? लॉबिंग करण्यासाठी नेमलेलं आहे असं सांगितलं जाते. आणि आत्ताच्या परिस्थितीमधलं लॉबिंग जर आपण बघितलं तर कारवाई पाकिस्तान विरोधाची जी कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भातलं लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमण्यात आलेलं आहे का? आणि त्यांना महिन्याला $1,50,000 त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे. आता तो वर्षभराचा असणारा कॉन्ट्रॅक्ट आहे. तेव्हा फॉरेन मिनिस्ट्री असताना आपल्याला हे जेसन मिलर नावाचे सारखी व्यक्ती नेमण्याची काय गरज आहे याचा खुलासा शासनाने मोदी सरकारने करावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करतो. सर, पण हे हा जर असं असेल तर हा खूप मोठा धक्का असेल म्हणावं लागेल की एकंदरीतच जर एकंदरीत याचा अर्थ असणारा फॉरेन मिनिस्ट्री योग्य काम करत नाही म्हणून तुम्हाला एक्सटर्नल एजन्सी काम करायला लावावी लागते अशी परिस्थिती आहे.
पण सर आपल्याकडे NSA आहे, IB आहे, RAW आहेत, या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या मग कुचकामी ठरतात असं वाटत नाही? ते मी म्हणून म्हणालो ना की ह्या योग्य काम करत नाहीत म्हणून तुम्हाला एक्सटर्नल एजन्सी लावावी लागली का याचा खुलासा भारत सरकारने करावा. पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या आपण ज्या तुम्ही मागेही बोललात की नदी म्हणजे इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ॲक्ट ऑफ वॉर थोडक्यात भारताकडून येतो आहे आणि त्या याच्यातच जर आता अशा मिलर वगैरेंची जर एंट्री होत असेल तर नेमकं काय केंद्र सरकार करते असं तुमचं असेसमेंट आहे? काही गेस करता येईल. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने असं बाहेरचा व्यक्ती घेणं बरोबर म्हणजे कसं वाटतं? ते का घेतल्या कशासाठी घेतल्या याचा खुलासा सरकारने करावा. पण मग सर मिलरचा नेमका रोल तुम्ही जसं म्हणताय की लॉबिंग असं तुमचं म्हणणं आहे की लॉबिंग असू शकतं. लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमणूक करण्यात आलेली आहे असं दी डॉन यांचं म्हणणं आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये युद्ध हाच एक इश्यू तिथला दिसतोय आणि त्याच्यासाठी त्यांना नेमलेलं आहे का? बघा एका बाजूला अमेरिकेचा युनायटेड नेशन्सचा भारताने कुठल्याही परिस्थितीने कारवाई करू नये अशी असणारी भूमिका त्यांची आहे. जेव्हा लॉबिंग नेमल्या जाते तेव्हा ही परिस्थिती बदलण्यासाठी नेमल्या जाते तेव्हा आपण नेमलाय का याचा खुलासा करावा. सर विषय असा आहे की जर तुम्ही म्हणत असाल लॉबिंग आहे, ॲक्ट ऑफ वॉर सारखी सिच्युएशन आहे, कुठलेच कॉन्क्रीट पावलं अजून उचलत नाही केंद्र सरकार? अजून काहीच कॉन्क्रीट पावलं उचललेली नाही. तुम्ही मागच्याही वेळेला माझ्या दृष्टीने सर मी आता लिहितोय की काही कॉन्क्रीट पावलं ते उचलू शकतात म्हणून पण ही कॉन्क्रीट पावलं आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही. इंडियन गव्हर्नमेंटनी सगळे यूट्यूब चॅनल्स बंद केलेले आहेत, मीडिया चॅनल स्ट्रीमलाईन बंद केलेली आहे, पण मग यातूनच डॉन इंडियावर कुठेतरी प्रेशर टाकण्यासाठी जर असं काही करत असेल तर? त्यांची खबर 4 दिवसापूर्वीची खबर आहे म्हणजे बंदीच्या अगोदरची खबर आहे. म्हणजे भारत सरकारने आम्ही असताना एक एजंट नेमलेला आहे लॉबिंग करण्यासाठी याची सुद्धा माहिती त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना दिली की नाही हेही त्याच्यातलं कळायला मार्ग नाही. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा काय रोल आहे म्हणजे काय व्हावं म्हणजे तुमची भूमिका काय आहे तुमची? सरकारमध्ये नसल्यामुळे काहीच सांगता येत नाही. सर दुसरा प्रश्न आहे समाज कल्याण विभागानं समाज कल्याण खात्याचा जो आम्ही परवा त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतो त्याच्यावर. काय आहेत का अजून? थँक्यू. हिंदी सर आता हिंदी. मग ते हिंदीवाले 2 मिनट. 1 मिनट हिंदी लगा रहे हो? एक जल्दी आले अरे जाऊ बोलतो हिंदीत चालू करतो. तरी लिंक आहे हिंदी चालू करायचे या हे नाही हे नाही म्हणजे सगळीकडे गेलं. दे तुझं हे दे खूप बिंदू हे सगळं 1.5 लाख एक महिन्याचा बोल कृष्ण. सिंगल करायचं असतं पाकिस्तानचं जे पॉप्युलर असं पाकिस्तान में सबसे पॉपुलर डेली न्यूज़पेपर दी डॉन
आपका आ रहा है? दी डॉन इसमें एक खबर आ रही है और छपी हुई है कि भारत सरकार की ओर से जेसन मिलर जो पिछली डोनाल्ड ट्रंप की सरकार थी उसमें एडवाइजर थे, उनको लॉबी करने के लिए अपॉइंट किया गया है। 1 साल का कॉन्ट्रैक्ट है और ये 1 साल के कॉन्ट्रैक्ट में हर महीना उनको जो है वो $1,50,000 दिए जाएंगे, ऐसी उनका एग्रीमेंट है। मैं ये मान के चलता हूँ कि अभी जो लॉबिंग चल रही है उसकी वजह एक ही हो सकती है कि भारत सरकार जो है वो पाकिस्तान के खिलाफ कार्रवाई करना चाह रहा है। डोनाल्ड ट्रंप और वाइस प्रेसिडेंट अमेरिका के वहाँ से इनके जो स्टेटमेंट आए हैं उससे दिखाई देता है कि उन्होंने एक्शन करने से रोका है सरकार को, भारत सरकार को। यूनाइटेड नेशंस में भी जो रेजोल्यूशन मंजूर हुआ है उसमें भारत सरकार का नाम नहीं है या सिर्फ एजेंसी का नाम उस पर डाला हुआ है। तो पूरी तरह से एक दिखाई देता है कि जो अपेक्षा भारतीय नागरिक कर रहा है कि पहलगाम के बाद भारत सरकार ने पाकिस्तान के खिलाफ जो कार्रवाई करनी चाहिए उस कार्रवाई से संबंधित ये जेसन मिलर को अपॉइंट तो नहीं किया गया है कि अमेरिका के प्रेसिडेंट जो है डोनाल्ड ट्रंप इससे बात कर लो। केंद्र सरकार से हम ये पूछते हैं कि जब फॉरेन अफेयर्स मिनिस्ट्री है, एक अच्छे खासे फॉरेन मिनिस्टर है, तो आपको ये लॉबिस्ट अपॉइंट करने की ज़रूरत क्या हुई? आपने क्यों महसूस किया कि भैया लॉबिस्ट होना चाहिए? क्या आपके जो अधिकारी है, पदाधिकारी है, इंडियन एम्बेसी के जो लोग हैं या फॉरेन सेक्रेटरी डिपार्टमेंट में जो लोग हैं वो सभी जो है नकम्मे हो गए हैं, डिलीवरी नहीं कर रहे हैं और इसलिए आपने एक लॉबिस्ट को अपॉइंट किया गया है? ये तमाम सवाल जो है वो जनता सरकार से जवाब मांग रही है। मैं उम्मीद करता हूँ कि आपने ये लॉबिस्ट किस लिए अपॉइंट किया? क्या ये लॉबिस्ट की जिम्मेदारी है कि वो अमेरिका की प्रेसिडेंट को समझाए और भारत को अटैक करने की परमिशन दे? ये तमाम बातें हैं, मैं समझता हूँ कि जिस पर सरकार ने खुलासा करना चाहिए और अपना बयान भी देना चाहिए। अमन कुछ है हिंदी में? सर 23 एप्रिलला हा जो साईन झालेला आहे कॉन्ट्रॅक्ट, जेसन मिलर सोबत अजून 3 जण सुद्धा त्याच्यात आहेत असं दिसतंय। 23 एप्रिलला US एम्बसीमध्ये तिकडेच साईन झालंय, पण या साईन झालाय तेव्हा कन्सल्टंट म्हणून त्याच्यावर लिहिलेलं आहे। तुम्ही लॉबिस्ट असं म्हणताय, साईन करताना कन्सल्टंट म्हणून आहे। अमेरिकेचा सुपर पॉवर देश म्हणून कन्सल्टन्सी म्हणजे त्यांची कन्सल्टन्सी घेतोय आपण आणि ते मध्यस्थी करतात असा अर्थ होतो का याचा? मध्यस्थी होत असेल किंवा त्याच्यातला असणारं जे वाइस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट जे आहेत अमेरिके के जो प्रेसिडेंट और वाइस प्रेसिडेंट है कि जिनका बयान आया था बीच में कि भारत ने रिस्ट्रेन होना चाहिए, इसको बढ़ाना नहीं चाहिए, क्या उसी के संबंधित को लेते हुए सरकार ने ये कंसल्टेंट को, लॉबिस्ट को ये कि उन्होंने अपॉइंट किया गया है? इसका खुलासा होना ज़रूरी है, ऐसा मैं मानता हूँ। मराठीत द्या ना। तो आपका आरोप क्या है, मतलब अगर इसको अपॉइंट किया जा रहा है तो इससे भारत को? सवाल ऐसा है कि आप ये कहिए कि आपकी जो फॉरेन मिनिस्ट्री और फॉरेन डिपार्टमेंट है ये दोनों फेलियर है और फेलियर होने की वजह से आपको ये कंसल्टेंट का ये या लॉबिस्ट का ये अपॉइंट करने की आपको ज़रूरत महसूस हुई? की मांग क्या है, बता दिया जाना चाहिए या फिर?
नहीं, हम सरकार से पूछे आपने क्यों लगाया, ज़रूरत क्या है? जब लोगों की मांग चल रही है कि पहलगामा के बारे में आप एक्शन लीजिए, आप एक्शन नहीं ले रहे हो, चुटपुटे एक्शन चल रहे कि जैसे चैनल से उसको हम लोग ने बंद कर दिया, फ़र्क क्या हो गया? चैनल पे तो कोई फ़र्क नहीं है, उनके यहाँ तो चलेंगे, खाली यहाँ की पब्लिक उनको देख नहीं पाएगी। तो एक तरीके से इन्फॉर्मेशन जो डिसइन्फॉर्मेशन भारतीयों के होनी चाहिए उसका बंद होगा। जैसे आज मैंने कहा कि हमको ये जानकारी मिली 3-4 दिन पहले डॉन के जो अखबार थे जिसको हम लोग टाल रहे थे, और तो वहीं से ये खबर मिली कि अपॉइंट किया गया है। काय घेणार राज्यातले तुम्ही? तर राज्यातले प्रश्न घेणार नाही, पॉलिटिकल काय राज्यातले प्रश्न? ते पॉलिटिकल नाही, मी परवा हे करणार.